म्हणजे आता सिनेमाचा कॅप्टन असं आपण म्हणतो, की बाबा या शिपचा कॅप्टन कोण आहे? तर दिग्दर्शक आहे असं दिग्दर्शक. म्हटलं जातं. मग कार्यकारी निर्माता सुद्धा त्या कॅप्टन्सीमध्ये असतोच ना? असतोच ना. कारण तो म्हणून तर म्हटलं ना, की दिग्दर्शक हा क्रिएटिव्ह बाजू बघतो आणि कार्यकारी निर्माता हा बजेटच्या अनुषंगाने ते कसं त्याचा क्रिएटिव्हिटी कशी ती उतरवायची किंवा त्या बजेटमध्ये कशी बसवायची. काय होतं, की कुठलंही म्हणजे आपण चित्रपट असंच न विचार करता कुठलंही प्रॉडक्ट करताना म्हणजे आपण खरं तर चित्रपटाच्या बाबतीतला विचार फार कमी वेळेस होतो, असं माझं म्हणणं आहे, की तुम्ही एखादी वस्तू बनवतायत विकण्यासाठी म्हणजे अगदी आपण उदाहरण घेतलं बिस्किटचा पुडा ₹5 ला आपण विकतो. जेव्हा तो फॅक्टरीमध्ये तयार होतो, त्यावेळेस तो असा विचार करत नाही, की जे काय होईल ते एक चांगल्या क्वालिटीचा पिक्चर आपला तो बिस्किट बनवायचा आहे आपल्याला आणि ते बघू आपण कितीला विकलं जातं, असा विचार होत नाही. त्यांचं ठरलेलं असतं, की पहिल्यांदा मला हा ₹5 ला विकायचा आहे. मग याची प्रोडक्शन कॉस्ट माझी ₹3च कंपल्सरी राहिली पाहिजे. हे गणित जसं प्रत्येक क्षेत्रात मांडलं जातं ना, तसं आपल्या क्षेत्रामध्ये दुर्दैवाने तेवढ्या स्ट्राँगली ते मांडलं जात नाही.